जॉब हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये एक जबरदस्त करिअरची संधी शोधत असाल ना, तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठीच आहे. कारण देशातली एक मोठी सरकारी बँक, इंडियन बँक, तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या शोधात आहे. आणि सरकारी बँकेतली नोकरी म्हणजे फक्त पैसा आणि सुरक्षा नाही, तर तो एक सन्मान असतो. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया, अगदी सोप्या भाषेत. सुरुवातच करूया एका धमाकेदार आकड्याने. तब्बल 350 जागा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ही एक मेगा भरती आहे जी दाखवते की बँकेला वेगवेगळ्या फील्डमधल्या एक्सपर्ट लोकांची किती गरज आहे. आणि स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तुमच्या विषयातले तज्ज्ञ म्हणून बँकेत काम करणार आहात. ही खरंच एक मोठी संधी आहे. आणि आता ती गोष्ट जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, पगार. या पदांवर निवड झाली तर दर महिन्याला 1,05,000 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. विचार करा, हे फक्त एक आकर्षक पॅकेज नाहीये, तर तुमच्या ज्ञानाला आणि कौशल्याला मिळणारी एक मोठी शाबासकी आहे. ओके, तर मग आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की ही पदं नक्की कोणती आहेत, त्यांचं काम काय असतं आणि पगाराचं गणित नेमकं कसं आहे. मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आणि त्यासोबत मिळणारे फायदे हे सगळं आता आपण सविस्तरपणे समजून घेऊ. ही स्लाइड खूपच महत्वाची आहे. नीट बघा, इथे पगाराचे 3 मुख्य स्तर दिले आहेत. स्केल 1 म्हणजे असिस्टंट मॅनेजर, जिथे तुमची सुरुवातच जवळपास 48,000पासून होते. मग येतो स्केल 2 म्हणजे मॅनेजर, आणि स्केल 3 म्हणजे सीनियर मॅनेजर, जिथे पगार चक्क 1,05,000च्याही पुढे जातो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त बेसिक पगार आहे. याच्यावरती महागाई भत्ता, घरभाडे भत्ता असे अनेक भत्ते मिळतात. म्हणजे हातात येणारी रक्कम यापेक्षा बरीच जास्त असणार आहे. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की ह्या पदांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? म्हणजे आपली पात्रता ह्या नियमांमध्ये बसते का? चला, आता बघूया की यासाठी कोणती डिग्री किंवा शिक्षण आवश्यक आहे. इथे बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. बँकेला तब्बल 31 वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांची गरज आहे. याचा अर्थ बँक आता फक्त कॉमर्स किंवा फायनान्सपुरती मर्यादित राहिलेली नाही. IT इंजिनियर्स, MBA, CA, वकील, मार्केटिंग एक्सपर्ट्स आणि इतकंच काय, तर सिव्हिल इंजिनियर्सना सुद्धा इथे संधी आहे. म्हणजे तुमच्या कौशल्याला एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळू शकतो. पण एक मिनिट, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही पदांसाठी कामाचा अनुभव असणं बंधनकारक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी अनुभवाची अट काय आहे हे बघायला विसरू नका. त्यासाठी ऑफिशियल जाहिरात एकदा नीट वाचून घ्या. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक पदानुसार ती वेगळी आहे. उदाहरणार्थ, मॅनेजर पदासाठी 23 ते 33 वर्षांची अट आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट आहे. OBC साठी 3 वर्ष, SC/ST साठी 5 वर्ष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तब्बल 10 वर्षांची सूट दिली आहे. चला, आता बघूया की या नोकरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे. म्हणजे अर्ज करण्यापासून ते फायनल सिलेक्शनपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे यावर एक नजर टाकूया. अर्ज करण्यासाठी एक छोटी फी आहे. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी ती 1,000 रुपये आहे. तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये आहे. ही स्लाइड निवड प्रक्रियेचे 2 संभाव्य मार्ग दाखवते. हे इंटरेस्टिंग आहे. बँक एकतर आलेल्या अर्जांमधून उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून थेट मुलाखतीसाठी बोलवेल, किंवा मग आधी एक ऑनलाईन लेखी परीक्षा घेईल आणि त्यानंतर मुलाखत. याचा अर्थ काय, तर आपल्याला दोन्हीसाठी तयार राहावं लागेल. तयारी एकदम पक्की हवी. मित्रांनो, सगळं तर ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. ही संधी कितीही मोठी असली तरी अर्ज करण्यासाठी मिळणारा वेळ खूपच मर्यादित आहे. त्यामुळे आता आपण थेट तारखांवर लक्ष देऊया. या तारखा पटकन कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ऑनलाईन अर्ज 8 एप्रिलला सुरू झाले आहेत आणि शेवटची तारीख आहे 28 एप्रिल. म्हणजे अर्ज करण्यासाठी फक्त 20 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे जर ही संधी साधायची असेल तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी या संपूर्ण भरतीचं महत्त्व एका वाक्यात सांगायचं झालं तर जे बँकिंग क्षेत्रात एक उज्ज्वल करिअर घडवण्याचं स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. हे वाक्य या संधीचं सार अगदी अचूकपणे मांडतं. तर मग काय वाटतं, इंडियन बँकेसोबत एक यशस्वी आणि प्रतिष्ठित करिअर सुरू करण्याची हीच ती वेळ आहे का?
आपल्या ज्ञानाला आणि अनुभवाला एका मोठ्या मंचावर घेऊन जाण्याची ही संधी आपण साधणार का? याचा विचार करण्याची आणि कृती करण्याची वेळ आता आली आहे. जॉबचन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.